मी श्री हरिभक्त परायण कैलास महाराज शास्त्री, मुक्काम पोस्ट गोमणी, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम. 1997 मध्ये ऋषिकेशला वगैरे गेलो. तिथे संस्कृत मध्ये लघु सिद्धांत कौमुदी आदी असा कैलाश्रमामध्ये अध्ययन त्या ठिकाणी मी 2 ते 3 वर्ष केले. नंतर वैकुंठवासी श्री आमचे गुरुवर्य जयराम महाराज भोसले यांच्याकडे पण 2 वर्ष मी सिद्धपेठ आळंदी या ठिकाणी होतो. नंतर पुन्हा भागवत शिकण्याची इच्छा मला झाली. वृंदावनला गेलो, अखंडानंद आश्रम मध्ये. तिथेही चांगल्याच विद्वान गुरुजीकडे असं भागवताचं मी अध्ययन केलं आणि कीर्तन, कथा, प्रवचन त्या माध्यमातून करत असतो. जय हिंद. कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. नुकताच आज श्रावण मास सुरू झालेला आहे, मराठी महिन्यापैकी. कारण आपले हे मराठीच महिने आहेत आणि मराठी महिन्यांच्या ज्या तिथी आहेत 16, त्या तिथीप्रमाणेच आपले हिंदू धर्माचे सर्व सण येत असतात. पण आजकालच्या पिढीला जानेवारी, फेब्रुवारी हेच महिने माहीत आहेत. जे गुढीपाडव्याला आपलं नवीन वर्ष चालू होतं, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ हे महिने आता विसरत चालले. आणि कोणतेही सण, तारीख, वाढदिवस हे तारखीप्रमाणे बनवायला लागले. नवे श्राद्ध सुद्धा तारखीप्रमाणे करत आहेत. वर्ष श्राद्ध असो, महिन्याचा असो, परंतु शास्त्र त्याला मान्यता देत नाही आहे. कारण प्रत्येक तिथीला हिंदू धर्मामध्ये सण आहे. जसे 16 तिथी आहेत, जसं काल एक अमावस्या झाली, अमावस्यालाही आपल्याकडे पोळा आहे, दिवाळी आहे. आज प्रतिपदा आहे, बलिप्रतिपदा हा प्रतिपदेला सण आहे. द्वितीया आहे, यमद्वितीया, अक्षय तृतीया सर्वांनाच माहित आहे. नंतर चतुर्थी, गणेश चतुर्थी आता येणार आहे समोर. नागपंचमी आता 4-5 दिवसावरच आहे नागपंचमी. नंतर नाथषष्ठी, वारकऱ्यांचा, नाथ महाराजांच्या तिथे मोठी यात्रा असते पैठणला. नाथषष्ठी, रथसप्तमी हा एक हिंदू धर्मामध्ये सणच आहे. नंतर गोकुळाष्टमी, भगवान कृष्ण परमात्मा अवतीर्ण झाले होते. तसेच रामप्रभू अयोध्यामध्ये, ते रामनवमी. विजयादशमी ज्याला दसरा आपण म्हणतो. नंतर एकादशी, आता फार मोठा सोहळा झाला पंढरपूरचा, आषाढी एकादशी. नंतर कार्तिक एकादशी सुद्धा यात्रा असते, आळंदीला यात्रा असते. नंतर आहे द्वादशी, तर गोवत्स द्वादशी हा एक त्योहारच आहे, सणच आहे. नंतर आहे त्रयोदशी, धनत्रयोदशी. नंतर अनंत चतुर्दशी. नंतर येते पौर्णिमा. तर पौर्णिमेलाही आपल्या इकडे नारळी पौर्णिमा किंवा आत्ता झालेली गुरु पौर्णिमा, अशा 16ही तिथीला हिंदू धर्मामध्ये 16ही सण आहेत. ते सर्वच्या सर्व आपण साजरे करतो. म्हणून कोणताही दिवस असेल हा तिथीप्रमाणे चालतो. सूर्य, चंद्र याच्याप्रमाणे हे पंचांग बनत असतं की आज चंद्र कोणत्या राशीमध्ये आहे, सूर्याचा उदय किती वाजता झाला आणि अस्त किती वाजता होतो, इतक्या वाजून इतक्या वाजता जन्म झाला म्हणजे त्यावेळेस चंद्र हा कोण्या राशीत होता, म्हणजे त्याची ती राश ठरते. किती वाजता जन्म झाला, समजा सकाळ 6 पासून 9 पर्यंत झाला तर त्याचं पहिलं चरण ठरतं. असं हे सर्व शास्त्राने लावून दिलेलं आहे. पण याचाच लोप होत चाललेला आहे. म्हणून तिथी लक्षात ठेवायला पाहिजे, नव्हे की तारीख. असंच अनेक गोष्टीचा लोप होत चालला या कलियुगामध्ये. शास्त्र वाचायला कोणाला वेळ नाही, तीर्थाला जायला कोणाला वेळ नाही, कथा, कीर्तन, प्रवचन ऐकायला कोणाला वेळ नाही, पण मात्र मोबाईल पाहायला सर्वांनाच वेळ आहे. तर श्रावण महिन्याच्या प्रथम दिवशी थोडंसं मला एवढंच सांगायचं होतं. सर्वांना जय हरी, नमस्कार.